घरातली जायला असं करायचं, मशीन असं करायचं. त्याच वेळेत तो हात पूर्णपणे जळून गेला, हाडकासहित जळून गेला आणि ह्या बाजूने पूर्णपणे तिचं जळालेलं सुद्धा आहे आणि हाताची बोट पण जळाली आहेत. तुम्ही देवापेक्षा पण श्रेष्ठ आहे. 2000 लोकांचा जीव वाचवणं म्हणजे ना खरंच खूप पुण्याचं काम. इथून 2 तास लागतात. जातो कसा? चालत चालत. वृष्टी येत नाही ना, कधी कधी येते कधी कधी नाही. आईला विचार, तर पप्पा उशिरा आले तर तू त्याला कसं सांगतेस की लवकर आहे म्हणून? एवढ्या कठीण परिस्थितीमधून ती पुन्हा उभी राहिली आणि एक नवीन स्वप्न पाहिलं, डॉक्टर व्हायचं. तिचा एक हात गेला म्हणून काय झालं, आपल्यासारखे हजारो हात जर पुढे आले तर ही ताई नक्की एक दिवस डॉक्टर होईल. त्याला अक्षरशः असं दरीत पडला तर माथं तर पूर्ण फुटलं होतं. त्याचा बाप इतका वरडायला लागला, पण मी घेतला उचलून ते डायरेक्ट पालीचं जाण सोडला झालं. बोलता येत नसेल आणि ऐकू येत नसेल तरी पण ह्या ताईंनी, ह्या माऊलींनी या दोन्ही गोष्टीवर मात करून आपला संसार नेटाने उभा केलेला आहे, चालवलेला आहे अगदी समर्थपणे. कुणाच्या पोटी जन्माला यायचं हे जसं आपल्या हातात नसतं, तसंच स्वतःला काय नाव द्यायचं हा सुद्धा अधिकार आपल्याला नसतो. एवढंच काय तर शिक्षण सुद्धा दुसऱ्याकडूनच मिळतं आणि नोकरी सुद्धा दुसरेच लोक देतात. शेवटच्या प्रवासाला निघतो तेव्हा खांदा सुद्धा दुसऱ्या कोणाचा तरी असतो आणि चितेला अग्नीसुद्धा दुसराच कुणीतरी देतो. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यानेच आपल्यासाठी केलेली असते. मग आपल्या हातात काय असतं? आपल्या हातात असतात ती फक्त कर्म. हो, चांगली कर्म. आणि हीच आपली ओळख असते जी स्वतःने दिलेली असते. माणूस केवळ नावाने मोठा होत नाही किंवा पैशाने मोठा होत नाही, तर कर्माने मोठा होत असतो. म्हणून नाव, पद, प्रसिद्धी याचा कधीच विचार करू नका. आत्तापर्यंत जवळपास 2000 लोकांचे प्राण वाचवणारे गणेश ढेबे दादा आजही अविरतपणे आपलं समाजसेवेचं कर्म करीत आहेत. संकटकाळी मदत करणे, तहानलेल्यांना पाणी देणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, वाट चुकलेल्यांना वाट दाखवणे, गेली 35 वर्षे हे काम चालूच आहे. आणि तरीसुद्धा त्यांना पोटभर अन्न का मिळत नाही, हा मात्र आत्तापर्यंत न सुटलेला प्रश्न. अगदी लहानपणापासून हाल अपेष्टा सोसणाऱ्या गणेशदादांना परिस्थितीने बरंच काही शिकवलं, चांगले संस्कार दिले. आपली होणारी जीवनसाथी जन्मापासून मुकी आणि बहिरी आहे याची जाणीव असून देखील सुद्धा त्यांनी तिच्याशी जन्मगाठ बांधली. दुसरी मुलगी केवळ 1 महिन्याची असताना तिला एक हात गमवावा लागला. एकामागून एक दुःखाच्या घटना घडतच राहिल्या, परंतु हे कुटुंब कधी मागं सरलं नाही. या बाजूला किल्ले राजगड आणि या बाजूला किल्ले तोरणागड. या बरोबर मध्ये या दादांचं घर आहे, अगदी ह्या डोंगराच्या कुशीत. मंडळी नमस्कार, मी तुमचा सहप्रवासी, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ते किल्ले राजगडाच्या पायथ्यापासून. आणि ह्या राजगडाच्या पायथ्याशी हे ढेबे कुटुंबाचं एक घर आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की मला खूप दुःख आहे, देवाने फक्त मलाच दुःख दिलेलं आहे. जगात एवढी माणसं आहेत
तरी देवाला मीच का सापडलं दुःख द्यायला असं प्रत्येकाला वाटतं. पण जरा घरातून बाहेर पडा आणि बघा आजूबाजूला अशी असंख्य लोक आहेत, त्यांना अजूनही 2 वेळचं जेवायला मिळत नाही, किंवा पोटाला पोटभर अन्न मिळत नाही, किंवा अंगभर कपडे मिळत नाहीत. एवढं असून देखील सुद्धा ते आनंदी आहेत आणि समाधानी आहेत. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या मागं खूप अडचणी आहेत आणि खूप व्याधी आहेत, खूप त्रास आहेत. तरी पण त्या व्याधीचा कुठलाही बाऊ न करता, दुःख न करता ते माणसं त्या परिस्थितीशी झगडत आहेत आणि त्यांचा सामना करून जिद्दीने पुढे जात आहेत. अगदी लहानपणापासून ह्या लोकांच्या वाटेला दुःख, दारिद्र्य हे आलेलं आहे. तरी पण ते दुःख, दारिद्र्य बाजूला सारून ते जिद्दीने ह्या परिस्थितीचा सामना करून जीवन जगत आहेत. अशाच एका कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास आपण आज पाहणार आहोत. या लोकांचा उदरनिर्वाह काय असतो तर या किल्ल्यावर जाऊन दही, ताक, पाणी असं विकायचं आणि आपलं पोट पाणी भागवायचं. पण होतं कसं माहिती आहे का, खायला 5-6 तोंड एवढ्या तुटपुंजा कमाईवर त्यांचं काहीच भागत नाही. परंतु तरी ते मागं सरले नाहीत आणि जिद्दीने ते लढले आणि जिंकले सुद्धा. एवढ्या दऱ्याखोऱ्यात तुम्हाला उत्पन्नाचा काय सोर्स येतं, मग काय तुम्हाला 4 पैसे मिळायचा मार्ग काय? मार्ग काय किल्ल्यावर गेलं तर दुसरं काय मार्ग नाही. काय करता किल्ल्यावर जाऊन? किल्ल्यावर ताक, दही, पिठलं भाकरी, पोहे वगैरे विकतो. पण आता पोह्याचं इथं बंद केलंय. आता आपलं ताक, दही आणि एक बिस्लरी पाणी वाटलं वगैरे विकतो. मग शेत घेत काय? शेत वगैरे नाही. तू कितीला आहे? 8वीला. शाळा कुठे तुझी? खाली बाजीवरला. 2 तास लागतात. मग जातो कसा? चालत. चालत चालत? विष्टी येत नाही ना, कधी कधी येते कधी कधी नाही. 2 तास चालत जायचं, हो. 2 तास परत जायचं. हो. मग घरी अभ्यास कधी करायचा? मग हेच. दमायला होत नाही हवे. नाही. आता सोमवार ते शुक्रवार तुझी शाळा असेल हो. आणि मग शनिवार रविवारचा काय उद्योग असतो? शनिवारी कडा जातो. शनिवार रविवार पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो, लिंबू सरबत, ताक घेऊन जातो. किल्ल्यावर? हा. ते काय करतो त्यावर जाऊन? विकायचं. म्हणजे पाण्याच्या बाटल्या घेऊन त्या किल्ल्यावर जाऊन तू विकतोस? हो. किती वय आहे तुझं? 13. 13? मग तुला कोण सांगतं वर जायला? नाही मीच जातो. हा का? हो. मग इतक्या लांब जायला किल्ल्यावर वर जायला किती वेळ लागतो? वरती जायला जर वजन असलं तर अर्धा तास लागतो. हा. आणि जर वजन असलं तर 2 तास लागतात. काय वजन असतं? पाण्या बाटल्या असतात. ना किती किलो असतं वजन ते? 12 बाटल्या, लिंबू सरबत, ताक. म्हणजे 12 बाटल्यांचं 12 किलो असणार, लिंबू सरबत ते 5-6 किलो असणार, म्हणजे 15-16 किलो वजन असेल. हो. आणि तेवढं डोक्यावर न्यायचं. हो. तुझं वजन किती आहे? माझी 36 आहे. 36. आणि तू 20 किलो वरती नेतोयस. आणि केव्हापासून करतो हे? 4थी पासून. 4थी. म्हणजे तुझं तर 8-9-10 वय असेल. मग 10व्या वयापासून तुझं हे काम चाललंय. अभ्यास केव्हा करतो मग? घरी आलं. करतो? हो. चांगलं आहे. हीच वाटपुट जाते ना? तू अशी तिरकी वरती का? समोर अवघड दिसते ना, तिथून वरती जातो आम्ही. तिथं पायऱ्या आहेत का जायला? आणि तिथं छोटा दरवाजा आहे. त्या दरवाजात वरती जातो, तिकडे मग सुयाळा माची जातो. ही कुठली माची मग? संजीवनी माची, तिकडे सुयाळा माची, इकडे पद्मावती आणि वरती बालेकिल्ला. ओके. बालेकिल्ल्यावर जुन्या काळातल्या चुली आहेत, पर्यटक आहे आणि 2 मंदिर आहेत. आणि सदर वगैरे पडलेली पर्यटक, परत राजवाडा आहे. अच्छा. मधमाशा चावल्या लोकांना की उचलून आणणे, परत तिथं जाऊन काही अटॅक करतात ना, 100-200 मासे काय का माणसावर असतात. हां. त्यांना इकडं आणणे, पालीपर्यंत गावापर्यंत आणून सोडणे, असं आपलं 30 वर्ष झालं वरतीच धंदा आहे ना, त्याच्यामुळे. हो का? मग कमवायला दुसरं कोणच नाही. मी एकटा जर कमीन तेवढं सगळं मनाच बघायला लागतं. पंचायत. माझं नाव मनीषा गणेश जेबे. कितवीला आहेत बाळा? मी आता 5वीला गेले. 5वीला गेली. आणि शाळा कुठे आहे तुझी? माझी कामशेतला आहे. कामशेत? एवढ्या लांब का? मला पप्पांनी टाकले शाळेला. हो का? हा. अरे बापरे. मग तुला एकट्या तिकडे करमतं का? हा. 3रीला. 3रीला. आणि तुझी शाळा कुठे आहे? इथं पाली. पालीत? मग जाते कशी? बसनी का? हा. का इष्टीनी? बसने. तुला बस न्यायला येते बा एकटीला? इष्टी. इष्टी येते ना? मग तुला आता मोठेपणी काय व्हायचं शिकून? पोलीस. पोलीस? दी तुला ग?
मला डॉक्टर. डॉक्टर. आणि बाळा तुला? शेतकरी. शेतकरी. असा एकमेव माणूस आहे की त्याला शिकून शेतकरी व्हायचंय. आजकाल प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा मोठा व्हावा, शिकावा, इंजिनियर, डॉक्टर, वकील व्हावा. पण असा एकमेव माणूस आहे की त्याला मोठेपणी शेतकरीच व्हायचंय. मग तुला असं का वाटलं की तुला शेतकरीच व्हायचंय म्हणून? का? शेतकऱ्याला आवडती. मंडळी, खऱ्या अर्थानं ह्या लोकांमुळं आपल्याला पोटभर अन्न मिळणार आहे. म्हणजे पुढच्या पिढीला जो अन्नदाता आहे तो अन्नदाता हा असणार आहे. ह्या पुढं शेतकरी किंवा शेती जरी म्हटलं तरी कोण मुलगी देत नाही किंवा कोण शेती बंद करायला तयार होत नाही. पण हा पठ्ठ्या, या राजगडच्या कुशीत राहणारा हा पठ्ठ्या, हा एकमेव माणूस असं म्हणतोय की मला शेती करायची, कारण त्याला त्याची आवड आहे. आता इथं शिक्षणाच्या सोयी खूप अपुऱ्या आहेत. शाळा 2-2 किलोमीटर लांब आहे, तरी पण बसनी किंवा चालत ही लोक शाळेत जातात, शिकतात ना, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटतंय ना की भले 50% पडू दे, पण स्वप्न त्यांचं काय आहे? शेतकरी व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय आणि पोलीस व्हायचंय. एकंदरीत काय आहे, सगळ्यांना समाजाची सेवा करायची. डॉक्टर होऊन हिला पण रुग्णांची सेवा करायची, पोलीस होऊन जनतेचं रक्षण करायचं आहे आणि शेतकरी होऊन ह्याला जनतेचं पोषण करायचं आहे. किती वाजलेत सांग मला? बघा किती छान सुंदर गळ्या घातल्यात आईने या. हा, किती वाजले सांग मला? 2 वाजलेत ना? 5. ते गाणं आहे ना, दुनिया में कितने गम है, मेरा गम सबसे कम है. मंडळी, ह्या माऊलीला देवानी वाचा पण दिलेली नाही आणि त्यांना ऐकू पण येत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टीवर, म्हणजे त्यांना जरी बोलता येत नसेल आणि ऐकू येत नसेल, तरी पण ह्या ताईंनी, ह्या माऊलींनी ह्या दोन्ही गोष्टीवर मात करून आपला संसार नेटाने उभा केलेला आहे, चालवलेला आहे अगदी समर्थपणे. त्यांना जरी बोलता येत नसेल ना, तरी त्यांचं कुठलंही काम अडत नाही. कुठलंही काम म्हणजे स्वयंपाक करण्यापासून गुरांच्या धारा म्हणजे दूध काढणं, शेतामधलं काम किंवा पाणी आणणं किंवा अजून काही, किंवा गुरं सांभाळणं, ह्या कुठल्याच कामात त्या कमी नाहीत. आपल्याला साधं जरी दुखलं, कापलं किंवा हात जरी मोडला तरी असं वाटतं की आपण अपंग झालो. जरा कुठं आपल्याला दुखणं आलं तरी असं वाटतं की आपली जगायची उमेद कुठंतरी नाहीशी झालेली आहे आणि असं वाटतं काय करायचं जगून. पण त्या लहान दुखण्यापेक्षा ह्यांची दुखणी बघा, मग तुम्हाला जगण्याची उमेद काय असते ना ती ह्यांच्याकडून कळेल. परिस्थिती असा गुरु आहे की तुम्हाला सगळं काही शिकून जातो. तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाहीये. जन्मापासून दुःख आहेत, पण त्या गोष्टीचा कधी बाऊ केला नाही. त्या गोष्टीवर मात करून ते पुढे गेलेत आणि त्यांचा हा प्रवास चालूच आहे. त्या प्रवासामध्ये आपण थोडंफार त्यांना सहकार्य करूच आणि थोडा प्रवास सुखकर होईल, पण तो सुखकर प्रवास कायमस्वरूपी होण्यासाठी सगळ्यांचे हात, सगळ्यांची मदत, सगळ्यांची सोबत हवी आहे. आपण म्हणतो की त्याग करणं खरंच खूप मोठं काम असतंय आणि कसं माहिती आहे का, छोट्या गोष्टीत त्याग करणं शक्य आहे हो, पण एवढ्या मोठ्या गोष्टीत त्याग करायला तेवढं मन पण मोठं लागतं. दादांना माहिती होतं की त्यांची होणारी बायको ही मुखी आहे, तिला ऐकू पण येत नाही, पण केवळ एक सहानुभूती आणि त्या सहानुभूतीवर त्यांनी त्या ताईशी विवाह केला आणि आज त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटतोय. कसा की त्या ताईमुळे त्यांच्या घरी लक्ष्मी आली आणि त्यांनी संसार पेलून धरला आणि सगळा संसार अगदी व्यवस्थित सांभाळत आहेत. म्हणजे खरंच या दादांना सलाम केला पाहिजे की त्यावेळेस त्यांनी तो योग्य निर्णय घेतला. केवळ तुमचं बाह्य रूप सौंदर्य उपयोगाचं नाही, माणूस जर मनाने व्यवस्थित असेल ना तर कुठलीही गोष्ट अवघड नसती. त्यांच्याकडे बघून असं कळतंय मला. खरंच या रान माणसाकडनं आहे ना प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते आपल्याला. जी गोष्ट कुठेही लिहिली नाही पुस्तकात, ते ज्ञान यांच्याकडनं मिळते आपल्याला. तुम्हाला माहिती आहे तुमच्या आईला लहानपणापासूनच बोलता येत नाही. मग जर तुम्हाला काय हवं असेल किंवा आईला काय हवं असेल किंवा आई काय म्हणते तुम्हाला कसं कळतं बा? मला ना की आईला भाकरी करायला असं करू शकतं, कपडे धुवायला असं करायचं, परत जेवायला असं करायचं. अच्छा, मग तिला जर एखादं बाबा वस्तू हवी असतील किंवा काम करायचं ती काय सांगतो मला? ते मग ॲक्शन सांगते कसं असं करायचं, जेवण असं सांगायचं, भाकरी वगैरे पण असलं तर असं, पाणी वगैरे असं, आंघोळी
आणि मग कशी काय म्हणले त्या ताकाचं ताकाला असं केलं. ही कुठली ॲक्शन आहे? रवी ते ताक वाढतात ना दोरीने हां ताक. आणि तू काय म्हणत होती बाबा शेण काढायचं कसं सांगते मग आई तुला? असं करायचं, हां घरातून जायला असं करायचं, मशीन असं करायचं आणि डबल पाठी न्यायची असलं की असं करायचं, हां पाणी प्यायचं असलं की असं करायचं, हां ताक प्यायचं असलं की असं करायचं. हां. आईला कुठं जायचं असलं ना वेल्ल्याला हां. कसं करतात. ए मला पाणी दे. कसं म्हणते मम्मी? पाणी म्हणते का? ए तो अभ्यास केला का नाही कसं सांगते मम्मी तुला? असं आणि पटकन किल्ल्यावर जायचंय. मग याचा अर्थ काय होतो? मग जावरती म्हणते किल्ल्यावर जा. पेटून काढायचं असं, हां गोराकडे जायचं की असं. हां. आणि शेण मला अशी अडचण येत नाही का मला आई मला हे पाहिजे ते दे? कधी कधी असं होत असेल ना की मग सांगितलं कळत नाही आईला. कळतं सगळं कळतं. मग घरचं सगळं स्वयंपाक बिपाक सगळं करते आई व्यवस्थित. दारा पण काढते, सगळे कामं करते. तू काय करते घरातलं काम? जर आई जर आजारी पडली तर मी भांडी आणि लुटून काढते. तू काय करतो? आईला मदत कशी करतो? लोटून वगैरे काढतो, शेण बिन काढतो. जर बाई तू असेल तर काय करते मदत आईला? जर आई आजारी पडली तर? मी नसते. जर असली तर आत्ता मी घरात काम करायची, लुटून काढायचं, दादासोबत पाण्याला जायचं. हां छान छान. नाव काय? नाव वैशाली. मग तसं लिहिता पण येत नाही अजिबात? लिहिता येतं. लिहिता येतं? आपण सांगायला म्हणजे ते पुस्तकात बघून लिहितं. असं फक्त समोर असेल ते बघून लिहितं? हा. अच्छा कळत नाही त्यांना ते. हां ऐकू येत नाही आपलं बोलणं त्यांना. सगळी गुरं किती आहेत त्यांना विचार ना. नवी एक मग चांगली होती. दार शेण स्वयंपाक पण करतात. असं कुठलंच काम नाही जे ताईंना जमत नाही. प्रत्येक काम घरातलं असो व बाहेरचं अगदी सामान्य माणसाप्रमाणे करतात. मी माझ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न केला. सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली. सगळं काम दीदी मोठी ना, मग हा, मग तू, मग ती. नाही, मग पहिले ही दोघं झालेत, नंतर माझी बहीण ती आणि मी झाली. अरे काय पण सांगते तू. अरे ती मोठी कशी काय ती आधी होईल त्यानंतर होईल. तू मला काढती बरं का. ह्या मुलाची माफक अपेक्षा आहे. होतंय कसं माहितीये का, ह्या दुर्गम भागात एसटी कधी येत नाही आणि जरी आली तरी ती वेळेवर येत नाही. ह्या बाळाचं म्हणणं आहे मला जर एसटीची वाट बघण्यापेक्षा जर सायकल आली तर माझा वेळ वाचेल. ज्या ठिकाणी मला 2-2 तास माझा वेळ जातो पायी चालत जायला, त्या ठिकाणी तो केवळ 15-20 मिनटामध्ये येऊ शकतोय आणि आपल्या अभ्यासाला तो वेळ देऊ शकतोय. मी तर म्हणेन देवळात जाऊन तुम्ही दान करण्यापेक्षा आहे ना, अशा गरजू लोकांना थोडीफार जर मदत केली तर खूप बरं होईल. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं जेव्हा मी ताईंना विचारलं त्यांच्या मुलीने हात कसा काय गमावला. आईच्या मायेनं त्या सांगत होत्या, मी मात्र त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहत राहिलो. दुःख व्यक्त करायला कोणत्याच भाषेचं माध्यम लागत नाही, ते आपोआप जाणवतं. सांगण्याचा प्रयत्न केला पण कसं होतंय की आपलं कम्युनिकेशन तेवढं स्ट्रॉंग नाही. आता ह्यांचं कसं आहे, बॉन्डिंग झालेलं आहे, त्यांना माहिती अगदी लहानपणापासून. तरी पण मी ह्यांना पण विचारलं तर हा अपघात किंवा असं हे झालं कसं काय. तुम्ही पाहिलं असेल ह्या ताईचा हात कोपरापासून पूर्णपणे कापलेला आहे आणि तुम्ही जर इकडं पाहत ना, इकडं पण भाजलेला आहे.
झालं कसं होतं की लहानपणी जेव्हा ही 1 महिन्याची होती तेव्हा दादा आणि हिच्यामध्ये थोडी बालपणाची भांडणं झाली की मला आईच्या पुढे झोपायचं, पण तिला पण झोपायचं होतं आणि त्याला पण झोपायचं होतं. दोघांना आईचं प्रेम पाहिजे होतं, आईची माया पाहिजे होती, आईची कूस पाहिजे होती. पण ह्या प्रेमापायी गडबडीत झालं कसं, दादाला धक्का हिला लागला आणि ही छोटीशी होती अगदी 1 महिन्याची, ती छोटी त्या चुलीत पडली आणि अक्षरशः तिचा हात आहे ना जळाला, जागेवर पूर्णपणे जळाला. की 1 महिन्याचं कोळं बाळ जेव्हा हात चुलीत पडल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल, त्याचा जीव काय म्हटला असेल. आणि तिच्या हातात पडला ना त्याच वेळेत तो हात पूर्णपणे जळून गेला, हाडकासहित जळून गेला. आणि ह्या बाजूने पूर्णपणे तिचं जळालेलं सुद्धा आहे आणि हाताची बोटं पण जळाली आहेत. एवढं तिचं काय म्हणतात कारुण्य दुःख. पण हे आई वडील मागं नाही सरले, तिला जिद्दीने लहानाची मोठी केली आणि ती आता नॉर्मल आयुष्य जगत आहे. ती कामशेतमध्ये एका अपंग शाळेत म्हणजे दिव्यांगाच्या शाळेमध्ये ती शिकत आहे. बाकी तुला आहे तू? मी आता 5वीला गेले. ती आता 5वीला गेलेली आहे. ती आता आपल्याला योगायोगाने भेटण्याचं कारण म्हणजे आता तिला सुट्ट्या आहेत, त्या सुट्ट्यांसाठी ती इकडं घरी आलेली आहे. आणि आपण उगाच म्हणतो की मला खूप दुःख आहे, देवाने सगळं दुःख मला दिले का काय. थोडा विचार करा, ह्यांच्यापेक्षा आपलं दुःख काही मोठं आहे का. किल्ल्याला पण आता जेवणाचं बंद केल्यामुळे मला पण नावाचा त्रास आहे. म्हणजे एक साईड आहे ना जाम होते, त्यामुळं काही जास्त बोजा बिजा जात नाही. तेवढं जेवणाचं फक्त मी संग्रामदादांना पण मला लेटर दिले त्यांनी. एक मी पुरातत्व ऑफिसला गेलो होतो येरवड्याला, परत मुंबईला गेलो की बाबा असे 2 अपंग, माझ्या सर्टिफिकेट पण आहे या दोघींचं पण. तर म्हणलं मी काही दुसरं व्यवसाय करणार नाही, फक्त चहा आणि पोहे एवढंच फक्त माझं चालू राहिलं ना की आपलं तेवढ्यावर घर परपंच चालतं व्यवस्थित. हा म्हणजे ह्या अपंग मुलीसाठी आणि ताईंसाठी तुम्ही बाबा की कुटुंब चालवायला मला तेवढी परमिशन द्या. हो, दुसऱ्या गोष्टी आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही. आमचं जे आहे ना आता आम्ही 30-32 वर्ष झालं तर मी धंदाच करतो तिथं दुसरं, आणि लोकांना पण सहकार्य करतो. त्यासाठी कसं की तेवढं फक्त चालू राहिलं की दुसरं काही आम्हाला गरज नाही, आमचं मग व्यवस्थित हँडल होते तेवढं. मंडळी, ही लोक फक्त किल्ल्यावर जाऊन दही किंवा ताक, पाण्याच्या बाटल्या विकायचं काम नाही करत, तर संकटामध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करून आणतात. जर मधमाशांनी हल्ला केला तर त्यांना वाचवणं हे पण ते काम करतात. म्हणजे केवळ ते स्वतःचं पोट भागवत नाहीत तर इतरांचा जीव पण वाचवतात. म्हणजे एखाद्या देवदूतापेक्षाही श्रेष्ठ काम ते करतायत. म्हणजे देवदूत पण कमी असं म्हणावं लागेल, देवापेक्षाही मोठं काम ते करतायत. एखाद्या माणसाचा जीव वाचवणं खरंच खूप मोठं काम आहे. माझी एवढीच विनंती आहे की त्या जीव वाचवणाऱ्या माणसाच्या तुम्ही पोटावर पाय देऊ नका. म्हणजे त्यांना हक्काची कष्टाची भाकर कमवायला जे हक्काची जागा पाहिजे ना तेवढी जागा त्यांना मिळावी, ही सामान्य माणसाची जी अपेक्षा असते ना तेवढी त्यांची अपेक्षा आहे. कसं आहे, या किल्ल्यावर अनेक लोक येतात. काय होतं, नवखी लोक असतात, कुठं पडलं त्यांना वाचवणं. किल्ल्यावर मधमाशांनी हल्ला केला, लोकांना सांगतो आपण की बाबा तिकडे मधमाशा आहेत, जास्त आरडाओरडा करू नका, सिगरेट वगैरे. तसे मधमाशा काही त्रास देत नाहीत, पण शेंड बिंड मारून जातात ना त्याच्यामुळेच जास्त करून मधमाशा परफ्यूममुळं का. हा, त्याच्यामुळे तसे माशा नाही त्रास देत. हे असं केल्यामुळेच सगळा त्रास होतो. ते आपल्याकडे जे लोक येतात ना त्यांना सगळं सूचना पण देऊन ठेवतो आपण पहिले. त्यामुळं बऱ्याचशा लोकांना म्हणजे 2000 लोकांपेक्षा जास्त मधमाशांना चावलेल्या लोकांना आपण सहकार्य केलं. बऱ्याचशा लोकांनी बघितलं सुद्धा तुम्हाला पण कळेल की बाबा खरंच मदत केली होती का नव्हती. अरे मी तर म्हणेन ना, तुम्ही देवापेक्षा पण श्रेष्ठ आहे. 2000 लोकांचा जीव वाचवणं म्हणजे ना खरंच खूप पुण्याचं काम. उचलून लेडीज लोक ते असले तरी आपण ते चादर बिदर एखादी 2 दांडके घ्यायचे. आता दिले आणून ते हे नाही का स्ट्रेचर असतं ते दिले, पण त्याच्या आधी अशी पण आम्ही माणसं आणले उचलून. खांद्यावर जर नेमकं असलं तर म्हणजे आम्ही काय आम्हाला भीती जास्त जाणवत नाही. आम्ही घेतो 50-60 किलोचं माणूस असलं तरी घेतो खांद्यावर डायरेक्ट. आपण म्हणतो डॉक्टर खरंच देवापेक्षा मोठा, पण हा सामान्य माणूस पण देवापेक्षा मोठाच नाही का. आतापर्यंत 2000 लोकांना याने जीवदान दिलेलं आहे. मग यापेक्षा पुण्याचं काम ते काय वेगळं असू शकतं का. दिवसांनी आहे ना आता चहा आणि पोहे आणि भजी बनवतो, ते आता चालू करणार आहे. मी म्हणलो काय आपलं आता हे लेकरं बाळा घेऊन चौकीला नेलं तरी काही फरक पडत नाही, काय आपण चोऱ्या थोडी करतो.
आपण लोकांना उलट सहकार्य, लोक भुकेलेले असतात त्यांना खाली उतरायचं पण ताकद राहत नाही एवढी. इतक्या वरती गेल्यावर माणसाला पहिलं खाल्लेलं असतं ना, ते अशा नाही येतात काही लोक, अचानकच नाही म्हणल्यावर मग आणखी लोकांना त्रास होतो. त्याच्यामुळे आपण तेवढं फक्त त्याच्या व्यतिरिक्त काही बनवित नाही वरती. आणि मांसाहारी हे ते आम्ही आणूनही देत नाही, लोकांनी आणलं असलं तरी त्यांना तिथं खाऊन देत नाही किंवा म्हणजे खाली निघायचं, इथं थांबायचं. कसं राजगड तोरण्याला लोक येतात ना, ती पण आपल्या घरी काही लोक मुक्कामाला येतात. आणि दुसरी गोष्ट, जर काही लोकांना माहिती नसतं त्याच्यामुळं तरी मध्ये इथं खिंडीत जेवण, चहा पोहे नाश्ता वगैरे लागला ना तरी आपण देतो. तोरण्यावर पण काही लोकांना नेऊन देतो. कोणाला गाईड करायचं असलं तरी, रस्ता माहिती नसला तरी गाईड पण करतो आपण, ते पण करतो का. मंडळी, दादांचा नंबर मी खाली दिलेलाच आहे. या नंबरवर तुम्ही त्यांना कधीही फोन करा, म्हणजे त्या फोनवर एखादा रस्ता चुकलेला असला तरी आपण सहकार्य करतो. रात्रीचं जाणार कुठं पण असू दे, फक्त लोकेशन त्यांनी म्हणजे जागायचं व्यवस्थित ठिकाणं सांगितलं पाहिजे, आमच्या ठिकाणी आम्ही आहे म्हणजे कळतं, आम्हाला समजून जातं की बाबा नेमकी माणसं येत म्हणजे एवढ्या अंतरात कुठेतरी असतील. म्हणजे तुम्ही रात्री कधी फोन करा दादांना, दादा एका सेकंदामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला ते अन्न पण देतील, तुम्हाला पाणी पण देतील, आणि तुम्ही जर कुठं सापडला अडचणीमध्ये तर तुमचा जीव पण वाचवतील. तुम्ही कुठे झाला आता? म्हशी बघायला कुठं आहे तशी? खाली? पण त्यांच्या मागं कोण गावारी नसतं वय? असतो? एकदम तिला पण यायचंय. ए श्रावणी, पळ 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 पळ. श्रावणी आली, व्हेरी गुड. 1 2 3 स्टार्ट. कम ऑन, मिल्क खेसिंग आहे. पळ 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 पळ. श्रावणी पण आलेली. मला कुठं येतं गुरं बघायचं आहे? वय लांब आहेत का? काय झालं, कुठे आहेत गुरं? नाही? अरे तिकडे 2 गाय होत्या मगाशी. मग पण त्यांच्या मागं कोण गावारी नसतो वय? मग कसं कळणार कुठे आहेत गुरं? मग ती आम्हाला घंटीचा आवाज येतो, मग सगळे गावतात. हा का? त्यांच्या काळात घंटा येतो सगळ्यांच्या. ए इथं कधी मोर बीर येतो का ग? मोर बीर येतो इथं? मोर नाही येत. मग काय येतं? मग तुम्ही कुठला प्राणी बघितला इथं? ससा बघितला? अजून काय बघितलायस? डुक्कर बघितलं का? नाही बघितलं. हे काय आवाज येते? काय आवाज आहे? ते नाही इकडं. त्या पानकोंबड्या असतात ना. आईला विचारतं पप्पा उशिरा आले तर तू त्याला कसं सांगतेस किंवा लवकर आहे म्हणून? की बाबा त्यांना जर उशीर झाला तर ते कसं सांगतात तुम्ही त्यांना? मम्मी फोन कर, त्यांना फोन कर. हा का? आणि मग इथली घरातली कामं जर राहिलं पप्पा सांगायचं वा घरातली कामं लवकर या, कसं सांगता तुम्ही? डबल आईलांत बांधी पाखरीता जेवायला दे, पाणी दे, गुरांना पाणी पात, किंवा किल्ल्यावर जात कसं सांगतात त्याला? गडावर जा. मम्मी सुद्धा पावसाळ्यात जाते. जाते वरती एकटीच हे घेऊन? तू कुठं मागं चाललं? तुम्ही मागणं चाललेलं त्या घरावून. हे बघ इथं दोन गाय होत्या इथं. पण त्या घरावून चाललेलं. हा तुम्हाला शेत आहे का? विचार ना मम्मीला. फक्त त्याच्यात लावत नाही आम्ही, तिकडे वाजीरला. गणेश दादांसोबत जन्मगाठ कशी बांधली हे मी ताईंना विचारण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मला अगदी सगळी माहिती दिली. त्यांच्या कुटुंबाविषयी, आईवडिलांविषयी, त्यांच्या भावांविषयी सगळी. मलाच आश्चर्य वाटलं. भाऊ 2
ते पण गेले. थोडं थोडं ऐकू येतं, मोठ्याने बोलल्यानंतर थोडं थोडं. आईला म्हणतो कधी वाघ बघितला का? दोनदा. सुख म्हणून ज्या गोष्टींमागे आपण आयुष्यभर धावतो, अगदी ऊर फुटेपर्यंत पळतो आणि मग दम लागल्यानंतर समजतं की आयुष्य जगायचं राहूनच गेलं. सुख हे कोणत्या वस्तूमध्ये किंवा साधनामध्ये मिळत नाही, तर मनाचं समाधान महत्वाचं असतं. वयाच्या अगदी 1 महिन्याच्या असताना या दिदीने आपला एक हात गमावला. एक हात गमावला म्हणून ती मागं हरली नाही किंवा मागं हटली पण नाही. एवढ्या कठीण परिस्थितीमधून ती पुन्हा उभी राहिली आणि एक नवीन स्वप्न पाहिलं, डॉक्टर व्हायचं. तिचा एक हात गेला म्हणून काय झालं, आपल्यासारखे हजारो हात जर पुढे आले तर ही ताई नक्की एक दिवस डॉक्टर होईल. तुम्ही हिच्या पंखामध्ये बळ भरण्याचा प्रयत्न करा, जेवढं सहकार्य होईल तेवढं आपण नक्कीच करूया. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जगात खूप दुःख आहेत. आपलं दुःख असं कुरवळत बसू नका. समोरच्या माणसाच्या दुःखात सहभागी व्हा, मग आपोआप आपलं दुःख कमी होईल. माझ्या गावातला म्हणजेच वेल्हे तालुक्यातील विंजर गावातील 1993-94ची बॅच, या बॅचचं गेट टुगेदर 1 डिसेंबरला झालेलं आहे. आणि त्या गेट टुगेदरसाठी आम्ही काही वर्गणी काढली होती आणि त्या वर्गणीमधली काही रक्कम शिल्लक आहे आणि ती रक्कम मी ह्या लोकांना मदत म्हणून देणार आहे. ही मदत तुटपुंजी आहे मलाही माहिती आहे, पण थोडं काय होईना आपण सुरुवात तर केली. अजून काहीतरी ह्या छोट्या रोपाचं मोठं वटवृक्ष होईल अशी मला खात्री आहे. बाय बाय. अभ्यास नेहमी करायचा, शाळेत रोज जायचं, कंटाळा करायचा नाही. सॅटर्डेला सुट्टी. हा, शनिवारी पण जायचं शाळेत. काय अंडी खायला? सावणी तू पहिले तू पहिली जा, काय घरी थांबायचं नाही. शनिवारी गेलं ना, शनिवारी अंडी भेटतात. मंडळी, माणूस जन्माला येतो त्यावेळी फक्त श्वास असतो, नाव नसतं. आणि जेव्हा ह्या जगातून जातो तेव्हा फक्त नाव उरतं, श्वास नाही. या 2 श्वासामधील अंतर म्हणजे आयुष्य, जे भरभरून जगायचं असतं. केवळ काही कमतरता आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद शोधून जगायचं असतं. प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा हे आपलं आपणच ठरवायचं असतं. काय तिकडं? आळू, रानचा रानमेवा आळू. बघा मंडळी, रानचा रानमेवा बघा, आळू कशी लगडलेत एकमेकाला. हे बघ, अजून आहे ना पाड लागायचं बहुतेक. का पण कुठं पिकलेला? इथं आहे पिकलेला आळू. हा बघ, त्यातला एक पिकलेला आहे. बघ, रानचा रानमेवा आळू पिकलेला आहे. तर अर्धवट पिकलेला आहे, हरकत नाही चव घ्यायला. बोला. आपण घरात जातो, क्रिकेट खेळतो. चालते. छत्र्या. हा नाही, आम्ही किल्ल्यावर जातो, पैसे कमवतो, शाळेत जातो, संध्याकाळी येतो आणि अभ्यास वगैरे करतो. आम्हाला पण मोठं व्हायचं, थोडंसं कार्य करा.